देशातील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये बेकायदेशीर धंदे, गुन्हेगारी, अतिक्रमण, मादक पदार्थांची विक्री, हातभट्टी दारू आणि भ्रष्टाचार यांसारखे गैरप्रकार वाढताना दिसत आहेत. या परिस्थितीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून या समस्यांची जबाबदारी नेमकी कोण घेणार हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अलीकडेच प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी गाव पातळीवरील हातभट्टी दारू धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला. प्रशासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असून उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मात्र हा प्रश्न केवळ गावापुरता मर्यादित नाही. शहरांमध्येही अनधिकृत बांधकामे, ड्रग्ज, मटका, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि वाढती गुन्हेगारी यांसारख्या समस्या कायम आहेत. अनेकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदारी एकमेकांवर ढकलताना दिसतात. त्यामुळे आता असा कायदा होण्याची गरज व्यक्त केली जात आहे की ज्या भागात गैरप्रकार घडतील त्या भागातील संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना थेट जबाबदार धरले जाईल. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती जनतेप्रती असलेल्या जबाबदारीवर आधारलेली असते. एखादी दुर्घटना, भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कृत्य उघड झाल्यानंतर काही दिवस चर्चा होते, मात्र कठोर कारवाईचा अभाव असल्याने परिस्थितीत फारसा बदल होत नाही. जर प्रत्येक विभागातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीसाठी उत्तरदायी ठरवले गेले तर अनेक गैरप्रकारांवर आळा बसू शकतो. त्यामुळे देशाला केवळ नवीन योजनांची नव्हे तर कठोर अंमलबजावणी आणि उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या व्यवस्थेची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशी व्यवस्था निर्माण झाली तर प्रशासनावरील आणि लोकशाहीवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो.